तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संता दिया, प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची आसुता, चरणावरी ठेवणी माता, साष्टांगाता दंडवत. दुसरी नमो शारदा, जी चतुराननाची आत्मजा, वागसिद्धी पाविजे सजा, तिच्या चरणरजा दंडवत. आता नमो साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, तया माझे नमन दंडवत. आता नमो देव ब्राह्मण, ज्यांचनी पुण्य पावन, प्रसन्न होनी श्रुते जन, तया माझे नमन दंडवत. आता नमो आता नमो साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, तया नमन. आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता रंगभूमिका. आता नमो रंगभूमिका, जे कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझी नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळांना म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाला, करुणा
दयाळा तुमचा अनुग्रह लाभो साधन पावन झालो चरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात आदरू विवेकावरी का डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीस पाटा फुटे भगवास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी का चिंतामणी आले हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव मने मनोनी जाण तेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे समूळ सिंचन जैसे शाखा पल्लो संतोषते आज श्रीक्षेत्र जिंतूर सिद्धेश्वर मंदिर आणि हा सिद्धेश्वर मंदिर मध्ये चाललेला अखंड हरिनाम सप्ताह काय भव्य दिव्य निवेदन आहे बघा. सकाळी 4 ते 6 काकडा विष्णू सहस्त्रनाम, लगेच ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी पारायण झालं की लगेच गाथा भजन आणि लगेच 12 ते 4 हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज सोरड्या त्याने एकनाथी भागवत याच्यावर निरूपण केला. लगेच 4ला आरती झाली की प्रसाद. काय भाग्यवान आहेत अन्नदाते. केवढाल्या पंक्ती आहेत भाऊ. 1,500, 2,000, 2,000-2,500 लोक रोजचे जेवते. पुन्हा रात्री बरोबर जेवण झालं की हरिपाठ हरिपाठ झालं की 8 ते 10 राईट. 1 मिनिट इकडं तिकडं नाही. कीर्तन. महाराज ज्याईनं हे झाड लावलं ते हरिभक्तपरायण ब्रह्मीभूत गुरुवर्य नथुराम बाबा महाराज ज्याईनं ज्या काळात माधवगिरी मिळत नव्हती त्या काळात श्रीक्षेत्र पंढरपूर तेथे ब्रह्मीभूत गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर 40 चातुर्मास तिथं श्रवण केलं, पाठ ऐकले नाही का. त्या काळात अशी माधवगिरी नव्हती. खायला नव्हतं, जाण्यासाठी गाड्या सुद्धा नव्हत्या. एक माणूस पंढरपूरला निघाला, सगळे गावातले लोक वाट लावायला येत होते. ते महत्त्व तितकं होतं. गेलेल्या माणसाला बी वाटतं मी घरी येतो का नाही कोणाला ठाऊक, आणि जाणाऱ्याला सुद्धा वाटायचं वाट लावणाऱ्याला कोणाला ठाऊक पुन्हा भेट होती का नाही. आताच्या सारखं आलो थोडंच होतं आहे की नाही. महाराज त्या काळात त्यानं आपल्या हाडाच्या काड्या केल्या आणि परमार्थ जतन केला.
ही खरी आपली काय मिराशी आहे. माझ्या वडिलाची मिराशी गादी माझ्या वडिलाची मिराशी गादी माझ्या वडिलाची मिराशी गादी माझ्या वडिलाची मिराशी गादी तुझे चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता पारणे राखीला दारवंता उपवास पालने राखीला दारवंता भोगवता महालागी केला भोगवता महालागी केला भोगवता महालागी माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी. बघा झालेले संत वेगळे आणि आलेले संत वेगळे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदरायाले दिन जाना उदरायाले दिन जाना उदरायाले दिन जाना उदरायाले दिन जाना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदरायाले दिन जाना उदरायाले दिन जाना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदरायाले दिन जाना उदरायाले दिन जाना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धरवया आले दीन जना. दीन म्हणजे इंद्रियाच्या ताब्यात गेलेले जीव नाही का. दीन आणि दुर्बलाशी आणि सुख राशी हरिकथा. आपल्यासाठी संत आले. महाराज म्हणाले तर आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले दिलची सात भाग वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले रोजे सात भाग वरताया. महाराज सांगलीत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आणि बोलिले जेरुसी साच भावी वर्ताया. बघा अवतार तुम्हा धरावया कारण उद्धरवया जन जड जीव. आईशा पतिताचा करावया उद्धार या लागी अवतार तुमचा जगी. आणि संतन देव दोन नाहीत बरं काय. देवते संत आणि निमित्त त्या सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दासी जने लागे पायी. एक नाही शंकर भगवंताचा अवतार म्हणजेच निवृत्ती दादा. पांडुरंगाचा अवतार म्हणजेच ज्ञानोबराया. अवतार पांडुरंगे नाव ठेविले आहे की नाही. आपल्यासाठी तुकाराम महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं देवा धरी येली सोंगे आणि काय धरी येली सोंगे आणि अवघी येणे पांडू रंगे आहे की नाही. आमच्यासाठी देवा तुम्ही काय काय झाले नाही का. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुखर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. सगळे अवतार भगवंतानं आपल्यासाठी घेतले. नाना अवतारी अवतारला देव आणि परी अवताराचा नवलाव
रामकृष्ण नामे दोन्ही साधिरे रामकृष्ण नामे दोन्ही रामकृष्ण नामे दोन्ही साधिरे रामकृष्ण नामे दोन्ही साधिरे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे मंदिरे स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधिरे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिर स्मराकारे रामकृष्ण नामे साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे महाराज सांगलीत रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. काय साधू संतान उपकार केले उपकार सांगू मी काय. बापन करी आईशी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दानव. संत जे करते महाराज कोणालाच जमणार नाही का. आपल्यासारखं कोणीच करीत नाही का. परीस लोखंडाचं सोनं करतंय पण परीस नाही करीत. लोह परीसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा आगाधची आहे की नाही. आगळा वेगळाच महिमा आहे का नाही. कोण्या काळात कोण्या वेळात फक्त तुम्ही संताकडे जा. भलतिया भावे शरण जाता भेटी आहे का नाही. कोण्या वेळाला जाण कसंही जा पाडी तसे तुटी जन्म व्याधी. महाराज संत काय करते ते आपल्यासारखं करते. आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. काळाची गरज नाही वेळाची गरज नाही. कोण्या वेळाला त्याच्याकडे गेलं पदरात घेते आहे की नाही. आईशी कृपावंते कोण माझ्या विठाई वाचून. म्हणून संत आपल्यासाठी आले आणि देऊन संत दोन नाहीत हे आपण सांगितलं. म्हणून बघा आळंदी श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायीवारी आमंत्रण नसते कोणाचं नाही का. पण सगळे भाविक आता उद्या पेरणी येते पण सगळे शहाणी माणसं म्हणतात आषाढी आली आणि बाकीचे म्हणतात पेरणी आली. काही पेरणीसाठी राहिले न गेल्या वर्षी घरी पाऊस नाही पडला तर पेरणी गेली आणि वारी गेली. काहीची वारी झाली आणि पेरणी झाली. काय करायचं तर करा पण महाराज म्हणले करावी तातडी आहे की नाही. म्हणून तू काय म्हणे तेथे न पाचारिता जावे आणि संत चरणी भावे रेगावया. म्हणून आळंदी ते पंढरपूर महाराज लाखो लोक राहते आणि दुसरं काही बोलतच नाहीत बरं काय. ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा बघा राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला आहे की नाही. काय आनंद आहे महाराज. असा आनंद कुठंच नाही. आनंद ते तिचा मुखी अशी वाचा बहिरे ऐकती कानी रे. मदन महाराज खेळ्या काय म्हणते नाचत पंढरी
हरी नाचत पंढरी जाऊ खेळिया विठ्ठल विठ्ठल नाचत पंढरी जाऊ खेळिया विठ्ठल विठ्ठल वा आंधळ्याची डोळे पांगळाची पाय तुका म्हणे वृद्ध होती नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया विठ्ठल रुक्माई पाहू रे. हात पाय चांगले तवरूक झालं पाहिजे का नाही आहे की नाही. मग हात पाय दुखायला बघा साधू संतांना सूचना दिली की नाही तू उभं आहे ना. जो हे सकळ सिद्ध आहे म्हणजे हात पाय डोळे सगळे चांगले आहेत तो तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवरूक सगळं चांगले तवरूक तीर्थयात्रा करायची नाही. चालता आल्यावर घरीच बसून राम राम म्हणायचं. ठाईचं बैसोनी आवडे अनंत आळवावा. महाराज ही शरीर संपत्ती पुन्हा मिळणं शक्य नाही बरं काय. का मिळन किती पैसे दिल्यावर मिळन. मेरू तुल्य प्रथविधी दिली या स्वर्ण अन्न मिळे क्षण नरद्या. त्यानं पूर्ण आयुष्यच घातलंय पण आपण 4-8 दिवस तर घालाय पाहिजे का नाही आहे की नाही. महाराज आळंदी पंढरीची वारी संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीची आवडी मनाशी कधी एकादशी आषाढी. हे काय केलं साधू संतांना आपल्याला वाट केली. पहिल्या वाटा अवघड होत्या योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा दुःखाचाची वाटा भागाला. का लोहाचे चने बोचरी आपळे खाणे ती पोट भरणे की भरणे शुद्धी म्हणून राजमार्ग केला मोडोनी या वाटा सुख मोडोनी
या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडणी या वाटा सूक्ष्म दुस्तर बघा मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सगळ्या वाटा चांगल्या आहेत का नाही? आता चालायला पाहिजे की नाही या वाटण? आता राजमार्ग केले, राजमार्ग मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही केली पाये वाट. केली पाय वाट उलंगिला माया घाट जी हरी आठविला जिवे हृदयी धरिला जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा निळा मने ब्रह्मेशान पाहुनी लाविले निशान. पायवाट केली का नाही? म्हणून पैठणची दिंडी यंदा तो 500 लोक होते भाऊ सोबत. किती जप होत असन. राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला आहे की नाही? किती अन्नदान, किती नामचिंतन ही बाबानं वाट केली ती. आणि त्याच्या सोबत चालायला पाहिजे की नाही? नुसती वाटच नाही केली, सगळ्याला म्हणले तुम्ही या. का एका समाजाला म्हणले? यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे लहान याती भलत्या नारी नर याती भलत्या नारी नर याती भलत्या नारी नर याती भलत्या नारी नर. करावा विचार करावा विचार करावा विचार करावा विचार
यारे यारे रान थोर 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 यारे भलता नारी नर गरावा विचार दलगतिला कवना यारे भलत्याया मिरारी नर गरावा विचार दलगतिला कवना वा काय म्हणालेत महाराज? या रे लहान थोर म्हणजे वयानं लहान मोठे असले तरी जमते, ज्ञानानं काही समाजानं ब्राह्मण या क्षत्रिय वैश्य शूद्र चंडाळ बाळे नारीनर आधी करोनी व्यशाही सकळाशी येथे आहे की नाही? आणखीन पाहिजेच काय सवलत बघा, सगळीची या कोणी या म्हणले महाराज, तुम्हाला सगळ्याला काही अडचण नाही, या हे आनंद घ्या, आहे की नाही? हे सुख इथं मिळत नाही, कुठंच नाही मिळत हे सुख. ब्रह्मादिका नाही म्हणे तुका, आहे की नाही? तुकोबाराय सांगायला लागले ते, बाकी दुसरीकडे हे सुख नाही रे बाबा. सुख एक ह्याची ठाई आणि बहु पायी संताच्या. महाराज काल दिंडी पैठणमध्ये प्रवेश करताना डीजे आणला होता, डीजे. आणि ते डीजे म्हणजे गाणे म्हणाय नव्हता आणला, आहे की नाही? भानुदास एकनाथ किंवा गवळणी आमचे हरिभक्त परायण संभादादा, त्याच्याकडे माईक होतं. तुम्हाला सांगतो म्हातारे माणसं अशी हरणासारखी एवढी आणू लागली नाही, विनोद नाही करेल मी. अक्षरशः सगळ्या महिला पुरुष आणि इतकं ऊन महाराज, अशी गरमी होऊ लागली त्या दिवशी, अशी एकाय माणसाची त्याच्या घामानं आंघोळ नाही झाली असा माणूसच नाही. तुम्ही तर होते ना वाटतं, बापरे, असं इतका घाम आला त्याला, त्याच्या आनंदात नाचू नाचू. तेव्हा आनंद आपल्या वाणीनं वर्णन नाही करता येणार, आहे की नाही? काय ताकद आहे ती नाथबाबाची, नथुराम बाबाची, परभणीकर गुरुजीची, नाही की नाही? महाराज हे आनंद आपल्या वाणीनं वर्णन नाही करता येत. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. म्हणूनी संता अखंड भजावे, तेने भेटे देव आपे आप. साधू घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. नामा मने देव हिची संत संग, आम्हा जीवल ग जन्मोंजन्मी. काय आनंद झाला बापा, काय फुगड्या खेळल्या, किती जप झाला, एवढा आनंद काय सांगण्यासारखा आनंद नाही. ते आपल्या वाणीनं काय वर्णन करा. लागती गोडा
ते नुसतं प्रमाणात म्हणिनच बरं का, त्याचा अनुभव सांगायले स्वतःचा. आमचे हरिभक्त परायण मदन महाराजाकडे इनाम होता भाऊ काल वाटाणं पैठणच्या, आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते आळंदी त्याची विनेकरी. आणि आता जे म्हणायलेत नाही ते आनंदाशी जोडा, नुसतं प्रमाण म्हणीनच टरबूज खाता त्याचा पटका सुद्धा चढ भिजून गेला. टप टप घाम गळू लागला, असा आनंद लुटला त्या दिवशी. टरबूज खाऊ खाऊ आहे की नाही? काय आनंद आहे. नाही त्या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला अशी आकारा मुचिया चाडा, तो का म्हणे भिडा भक्तीची या. रोजचे 2 कीर्तन टाक बाबा. सकाळी 1 कीर्तन 10 ते 12 वाटचालीचं, पुन्हा रात्री 1, आणि नामचिंतन तर काय बंदच नाही. अजून काही टाळच वाजायली झोपलं की कानात. महाराज टरबुजायचं सांग ना. आमचे हरिभक्त परायण संभादादा लयच आनंद यायला. आमचे जवळपास 500 माणसं होते भाऊदिंडीमध्ये. एका माणसाचा फड होता टरबुजाचा बरं का, चौकोन कुंपण केलेलं. अहो चिलट तर जात नाही माझा, माणूस का जाईन दुसरं. ती बारीक जाळी लावलेली होती कोणती, ती लायलोनची नाही का, ते बारीक नसते का बाहेरचं असं, म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो उंदराला आणि खडोळीला तर जाताच नाही. आणि आमच्या त्या माणसानं गेट उघडला आणि सगळ्यांनी फडात जायचं म्हणला. बाबा काय तुम्हाला खायचे तर आरामानं खा. आता आपले 500 लोक फडात घुसले हो. ते त्याच्या पुढं पळायले, ते त्याच्या त्याला कसे फडावं हे बी कळलं ना. कोणी भुक्या मारायले त्याच्यावर, कोणी भोई वागळायले. महाराज कसे खाल्ले ते ना, ते ना असे 2 तुकडे केले, मधातलं लाल लाल खाल्लं, पाणी प्यालेलं असंच पिलं. आता इकत घेतले असेच खातूत कापून. काही न संघ घेतले. हे संभादादा म्हणले बाई खायन मग तरी घे ना. बांधून घेतलं एवढं. वस्तुस्थिती नाही, ही खरी परिस्थिती जी आहे ती घडलेली सांगायली आहेत. काय लोक उदार आहेत पा, आहे की नाही. काय अनुभव असेल त्या माणसाला हे आपल्याला काय सांगता येत नाही. आणि महाराज जेवढे वारीत माणसं होते, जशा महिला सासरी जातात का वापस, त्याचं अंतकरण भरून येते, तसे एकही माणूस असा रडून बिगर डोळ्याला पाणी आलं नाही असं नाही घरी जाताना, आहे की नाही. काय अंतकरण भरून येते, काय प्रेम असं ते हे आपल्याला नाही सांगता येते. प्रेम प्रेम नाही बोलता, दाविता ऐकता, आणि अनुभवे चित्त जाणे. जेवढ्या महिला होत्या काल्याच्या दिवशी तेवढ्याला जम्पर पीस दिलं, मग नाव त्याची दिवाळीच झाली ना भाऊ. आहे की नाही. काय आमचे हरिभक्त परायण संभादादा महाराज जसे बाबा गेले तसे दरवर्षी जितक्या ज्ञानेश्वर्या लागते तितक्या नवे आणतात तिथं. ज्ञानदान काय साधी गोष्ट आहे काय. आणि बाबाचा आवडता विषय ज्ञानेश्वरी आणि गाथा, आहे की नाही. आणि वाचायची असली तर वाचावी ज्ञानेश्वरी, आणि डोळा पाहावी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर त्या टिकेशी, वाचील जो कोणी
जनी त्यासी लोटांगणी. ज्ञानेश्वरी पारायण पंचमीला तिथं दिंडी पोहोचती भाऊ. त्या दिवशी तर टाईमच नसतोय. षष्ठी आणि सप्तमी पारायण करणाऱ्याची कमाल आहे की नाही. 3च दिवसात पारायण केलं तिथं ज्ञानेश्वरीचं. आणि जेवण तर रात्रंदिवस चालूच होतं. कोण्याही टायमाला याचं नाही हो ना. आणि प्रसाद घ्यायचा काही कमीच नाही. देवाच्या प्रसादे करा रे आणि व्हाल कोण कोण अधिकारी ते. अवघी आपुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आयेचे. इच्छादानी येथे ओळला समर्थ अवघीची अर्थ पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी कवा सरणार नाही पुढती वाटे कवळी घ्यावी ऐशी. तुका म्हणे पाक लक्ष्मीचे हाती कामारी सांगती निरोपम. कमीच नाही पिकले तया खाणे किती आणि पंक्तीशी सुका. कमीच नाही भाऊ. 4 दिवस अष्टमीला तिथं काला झाला आणि 9मीला इथला सप्ताह चालू झाला आहे का खंडनमध्ये. आम्ही वाटणं येताना पण जप करीतच आलो. जेवढे माणसं काही टेम्पोत बसून होते ते सुद्धा रात्रंदिवस महाराज जप करीत होते. अष्टमीला तिथला काला, 9मीला इथली सुरुवात आणि 5 तारखेला घोडके पिंपरीची सुरुवात. म्हणजे इथला काला 10ला, उद्या तिथला काला 12ला. आणि एक विशेष असं आहे, यंदा बाबाला झालेत 11 वर्षे या पुण्यतिथीला आणि पुढच्या पुण्यतिथीला होणार आहेत 12 वर्षे. बरोबर आहे ना. तर आपली अशी इच्छा आहे 12 महिने आता पारायण बंद नाही करायचं. कसं आता कोणी ज्ञानेश्वरी वाचली नसन आतापर्यंत त्यानं सुद्धा वाचवायची. आणि जे वाचवितेत ते तर वाचितच राहते नाही का. कशा पद्धतीनं करायचा 12 महिने सप्ताह. आता उद्या तिथं 12 तारखेला काला आहे. लगेच 13 तारखेला सुरुवात करायची. आमचे हरिभक्त परायण काय तुमचं नाव? शिवप्रसाद. शिवप्रसाद भांबट भाबट खातगाव. हो द्या नावात मला कमी जास्त माफ करा. आणि खातगाव 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 माणूस मेंबर येऊन बसला त्याच्यासाठी की आमच्या गावात उद्या चला बरं का. म्हणजे 8 दिवस ज्ञानेश्वरी पारायण. आणि जे जे भाग्यवान महाराज लोक येऊन कीर्तन करते त्याची फुकट कीर्तन शाव येऊन करायची कोणी असू ते नाही का. भजने पण मदत करते, वादक पण करते, पंक्तीवाले तर करतेनच करते आहे की नाही. असा रुपया खर्च नाही झाला पाहिजे. कार्यक्रम तर किती 12 महिने बघा. ही येळ पुन्हा नाही येणार बरं काय येणार आहे. नाही नाही भाऊ. आता हे चान्स असा पुन्हा एकदा होऊन गेल्यावर कुठून ये आहे की नाही. मग आता 12 महिने अखंड हरिनाम सप्ताह आणि पुढच्या वर्षीची जी 12वी पुण्यतिथी होणार आहे ती सगळ्याच्या विचारानं कोण्या गावावर ठरण तिथं असा भव्य दिवे सगळे गावाची गावं चालली पाहिजे. जेवढी मंडळी पारायणाला बसन तेवढी बसली पाहिजे. आमचे हरिभक्त परायण संभादादा नंतर 2 मिनटं बोलणारच आहेत या गोष्टीवर. एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल म्हणून संताचा महिमा तो बहु दुर्गम शब्दिकाचे काम नाही येथे. आपल्या वाणीनं परभणीकर गुरुजीचं वर्णन काय करावं, आपल्या वाणीनं नथुराम बाबाचं वर्णन काय करावं. महाराज तेच देवच होते. हे चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब अनियर माणूस पंपते लौकिक भागू मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता का दीपे दीप पाहता आपुली वस्तू. महाराज सांगायला लागलेत दिव्यानं दिवा जर लावला आधीचा कोणता आणि मागचा कोणता हे कळत नाही.
दीपे दीप लाविजे मागील कोण हे न ओळखीजे तैसा सर्वस्व मज भजे मीच होऊन टाके. बरं का, अनन्य भावानं जर शरण गेलं, महाराज सांगायलेत मीच होतो. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण आणि शरणांगता शरण मीच. म्हणून काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या आणि झासे भाग्याचा तो पावे तेथे लाही शीत लागे हाती दोष देखताची जाती निळा मने शिराचा बुंद देखता पावे ब्रह्मानंद. म्हणून महाराज विचार करून सनी हे काम करायचं. विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वागत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. महाराज ते फलकट टाकून देतात आणि सार सार निवडून घेतात. त्याच्यामुळं त्याची संगत करायची. काहीला सारही कळत नाही ना सारही कळत नाही का कळतंय? कळालं आतलं तर घेतलं असतं. काहीला मिळतच नाही, मिळालं तर कळत नाही. आणि ज्याला मिळालं आणि कळालं त्याच्या इतका भाग्यवान कोणी नाही, हे की नाही? कळावं माणसाला, कळे ते ना वळे ते ना गुरुविने. महाराज हे कळणं वळणं इतकं सोपं नाही. म्हणून त्यानं किती सांगितलं, हात जोडून सांगितलं तरी लोकांना ऐकलं नाही. वाजतसे बोंब कोणी ना ऐकती कानी आणि हरी हरी न म्हणे तया थोर झाली. आणि आमचे हरिभक्त परायण टाक महाराजाचा विषयच असतं की बाबा तुम्ही अगोदर हे करा, म्हणजे काय करा, आचरण चांगलं करा. आणि आचरण चांगलं केलं तर पुढं चांगलं होईल ना. तुम्ही लावताना भाऊ काय डोरलीचे झाडं म्हणताना केळं खायला पाहिजे, कुठून मिळते? पेरी कडू जिरे आहे की नाही. बाबळीचे आणि बोरीचे झाडं लावायचे आणि म्हणायचं मला आमरस खायचा होता. नाना आहे कधी आला बोर बबुल का पेड़ लगाया आंब खायचे काय. महाराज हमेशा हमेशा सांगतात घरात नीट राहा, व्यसन करू नका. तुमच्या हातात पाणी येतं आंब्यावर, महादेवाला घाला, पूजा होईल. तुळशीच्या झाडाला घाला आणि तेच पाणी संडासला नेलं तर वाटुळं होईन काय, आहे की नाही? काय करायचं, तुळशीच्या झाडा दुर्लुनी न घालती आणि द्राक्षाची या झाडा, द्राक्षाच्या झाडाला दूध घालते आणि तुळशीच्या झाडाला लांबून शितुडी टाकते. म्हणजे संसारात रात्रंदिवस मरमर करते आणि इथं येऊन बसायला वेळच नाही. कीर्तनाची जाता तुझी जड झाली माती. महाराज लय अवघड आहे बरं का. चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून करायचं तर हेच करा, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. महाराज जसं दैत्य पृथ्वीवर माजले नाही का, पापी जे आ भक्त दैत्य जे मातले, पापी जे आ भक्त दैत्य जे पापी जे आ भक्त दैत्य जे धरणीवरी झाले मोठे झाले मोठे चाचे. महाराज सांगालेत पापी जे आ भक्त दैत्य जे मातले धरणीवरी झाले ओझे त्यांचे. महाराज पाप झालं, जमीन पिकत नाही, पाऊस पडत, गाई दूध देत. आता बघा ना, गावरान गाईचं दूध आणा म्हणलं तर औषधाला पण मिळेना, तूप तर लांबच राहिलं. गावरान गाई पाळाय पाहिजे बरं. भूतदया गाई, गाई म्हणले महाराज मशीन शाळ्या नाही लिहिल्या त्याच्यात. भूतदया गाई पशुचे पाळण आणि तान्हेल्या जीवन वना माझी. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. गाईचं दूध जर आपल्याला प्यायला असन
नंबर 1 ची बुद्धी त्या मुलाची काम करेन. शेळीचं दूध जर प्यायला दिलं लवकरच बापाच्या गालात चापट मारी. अभंगात लिहिलंय, खुशही होऊ नका, नाराजही होऊ नका. तुकया स्वामी म्हणे बोकड मातले, अन्न विचारिता आपुले तोंडी मुते. तुकोबर आहे म्हणाले. आहार जसा खाल्ला तसं होईन का नाही? आहार कसा खाचा तर ज्ञानेश्वरी बघा. हा तैसा होय आकारो. तिखट आंबट शिळं खाल्लं की इटकं की राग येतोय, तमगुण आलं की भांडणं करतंय, आणि जर तमगुणात मेलं की मग झाड होतंय, दगड होतंय. जो तमोरधी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय, झाड का कृमी. तंब म्हणजे काय? नरकाची केवळ, रजतो सबळ माया जाळ. म्हणून काम क्रोध हे बाहेरचे शत्रू नाही. रात्रीच मार्दन अभंग घेतला होता. देवा आता ऐसा देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळवाले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी. सकळ व्रतीशी अखंडी आस, भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा. याचंच नाव काल आहे, बाहेरचे नाही महाराज. याच्यातले काम क्रोध मद मच्छर आहे की नाही, हे भजनाला आडवे येते. हे ज्ञानविधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे भजन करू देत नाहीत महाराज, मग विक्षेप करतात. म्हणून जसा जमिनीवर पाऊस पडत नाही, जमीन पिकत नाही, मग सगळ्याला कळतंय आणि सगळेजण देवाचा धावा करते. सुखानं कोणी करीत नाही भाऊ. काय पळे सुखे चोर लागे पाठी, आहे की नाही? कसं होऊ लागतं मागच्या 2 वर्षातलं ध्यान आहे का नाही? कोरोना ज्याला नेलंय त्यालाच कळू लागलं कसं येतं. लय जण वापस नाही आले का? पैशाच्या जोरावर येतंय माणूस वापस. पैसा काम करीत नाही, भाऊ काम करीत नाही. बाईला नेलं तर मालक गेला नाही संग. गाडी चालवायला ड्रायव्हर गाडी चालविणं मालकाला जर हे झालं तर आहे की नाही, मग कोणीच नाही ना कोणाचा. पुन्हा माणसं 2 दिवसात 2 वर्षाचं इसरून गेले. आता आहे की नाही, मागचं ध्यान राहू द्या. आता उघडी डोळे तुझ अद्यापी न कळे. मातेची आकुळे दगड आला पोटासी, मातेची आकुळे दगड आला पोटासी. मातेची आकुळे दगड आला पोटासी, मातेची आकुळे दगड आला पोटासी. आता उघडली डोळे पहिल्या पिनाले, म्हणालेत महाराज. बरे झाले आजवरी, नाही पडिलो मृत्यूची हारी. आणि वाचून आलो यथवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. कुठं सप्ताह नव्हता भाऊ, पण गुरुजीचा सप्ताह बंद नाही झाला बाबा. तुम्ही टाळी वाजून स्वागत करा. अजिबात नाही. लॉकडाऊन मध्ये श्याम भाऊनं सांगितलं चल सप्ताह तुम्ही जोगवाड्यात. त्या साली त्याने इथून सनी सगळं पुरविलं माल तिथं. इतकं अन्नदान, इतकं नामचिंतन. पुन्हा तो 33 दिवसाचा सप्ताह. लॉकडाऊनमध्ये 50 कोटी जप लिहून घेतला असं लोक ऐकून. आणि कोणाच्या केसाला धक्का नाही लागला आपल्या इकडं. हे आमचे भाऊ होते दवाखान्यात. मी म्हणलं तिळभर बी गाय भरायचं नाही आपल्याकडं, ब्रह्मरासाचा काढा आहे. समोर बसलेली विचारत आहेत
काही झालं नाही त्याला, घाय भरायचंच नाही म्हणलं. नामाच्या चिंतनेन 12 वाटा फळती विघ्ने आहे की नाही, मागे पुढे उभा. राहे सांभाळी. अहो त्यानं नदर वाकडी केल्यावर काय होत नाही. मी दृष्टी करीन वाकुडी, पाळीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. मी आम्रत दृष्टी पाहे, तरी सकळ जीवित्व आहे की नाही. काय नोहे केले आणि एका चिंतिता विठ्ठले. महाराज खूप मोठं काम आहे. म्हणून गुरुजीची जी पुण्यतिथी आहे ती आपल्या समस्त जिंतूरकरांनी जे काही चालू केलेली महाराज, ते आत्तापर्यंत एकदम छानपैकी अन्नदान, नामचिंतन, कीर्तन हे सगळं अगदी पद्धतशीर होतं आहे. म्हणून महाराज म्हणाले, पापी जे भक्त दैते जे मातले आणि धरणीवरी झाले ओझे त्यांचे. धरणी म्हणजे जमिनीवरची वेगळी, आणि मी सांगितलं आहे देह एक क्षेत्र आहे की नाही, 13वा अध्याय. याच्यात पाप आणि पुण्य पिकतं आहे. काय करायचं तर करा. महाराज म्हणले, जीवनाची परी उदक, ईशी होय मारक, मिर्या लागी तिखन उशी गोड. नाही का, शेतकऱ्यानं ऊस लावला, ऊस आलाय पाणी तेच, त्याच बोरचं मालक आहे तेच, पण मिरू झालं तिखट आणि ऊस झाला गोड. आहे की नाही, हे क्षेत्रच आहे ना. म्हणजे सत्वगुण प्रधान जर असते तर महाराज भजन करा वाटते, तमगुण प्रधान असते तर भांडण करा वाटते, रसगुण वाढला तर पैसे गोळा करा वाटते, आणि हे दोन्ही काही कामाचे नाहीत. म्हणून भगवंताला विनंती केली. जास्त त्रास झाल्यावर आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. निस्ता असा आवाज आला, लोकायला आनंद झाला. आता अवतार कुठं घ्यावा म्हणून वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि वरात निघली. वरात पहिल्यापासून आहे बरं का. टाक बाबा असे नाचू लागले वरातीत आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे, आकाशाची वाणी सांगत असे, करू नका. बोलण्याचा आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र वधील तुझसी, ऐकोनी मानसी क्रोधावला. 8वा मुलगा तुमचा वैरी आहे असं कंसानं ऐकलं. कंस घरात गेला आणि पळतच आला, तलवारच घेऊन आला. नवरदेव नवरीचा आता मुंडकच हाणणार नाही का. वसुदेव हात तो धरिला, वसुदेव हात तो धरिला, वसुदेव हात तो धरिला, वसुदेव. घेऊन या खड्ग माराया दाबला, हात तो धरिला, वसुदेव हात तो खड्ग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवे. भाऊजी म्हणले गडबड करू नका, 8वा मुलगा तुमचा वैरी लय बाकी. आजू कंसाला बी खरं वाटलं, सोडून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी नारद मुनी गेले. सकाळी सकाळी जे हरी झाला, नारद मुनी दोन्ही पार्टीकडे जात होते. काल लग्न झालं म्हणले तुमच्या बहिणीचं. म्हणले हो, मग तुम्हाला माहीत नाहीत का आता मला किती पत्रिका. मग काही येणं झालं नाही, नाराज होऊ नका. ठीक आहे म्हणले, पण मी आता वेगळंच ऐकलं म्हणले. त्याचा मुलगा तुमचा वैरी, ते म्हणले 8वा आहे.
ठीक आहे म्हणले 8 आहे, पण जर उलट मोजलं आणि जर पहिला झालं तर तुमचं कसं होईल? दिलीनं काढी टाकू. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी आणि वदी बालकाशी ठेवू नको. महाराज लगेच कंसानं एक 6x6ची रूम बनविली. भगवंताचे आई वडील त्याच्यामध्ये ठेवले, तिथं सेवक ठेवले. बाळ झालं की मारायचं, असे 6 मारले. ज्यावेळेस भगवंत अवतीर्ण होणार होते त्यावेळेस देवकी मात्र भेट नव्हती. प्रकाश देवकीचा सूर्यासारखा पडला होता. देवकीचे तेज दिसे सैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे सैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे सैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे सैसा कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे. देवकीचे तेज दिसे सैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे देवकीचे तेज दिसे जैसा सुरवे, कंसाचे हृदय जळत असे. भगवंत अजूक जन्माला नाही आले. हरणे पळती देखून या व्याघ्र, कापे थर थर तया परी. जसे हरणाईनं वाघ पाहिला, हरण पळते, तसं झालं कंसाचं. भगवान अवतीर्ण होणार होते ते महिना होता श्रावण मास. दशरथी मारिला तोची होता मास, वर्ष ऋतू असे कृष्ण पक्षे. अभंग मोठाय आयोनी संभव नवे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान आईच्या पुढं उभे राहिले. बघा झाल्या लेकरू उभं नसते राहत, पण हे लेकरू आईच्या पुढं राहिलं आणि बोलू लागलं. ते काय म्हणू लागलं ते बोला. नंदाच्या नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, माझ्या लेई गोकुळाला. माया ईश्वरांनी एक ठेवी बंधन देते, नंदाच्या घराला माझ्या नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझ्या नेई गोकुळाला, नंदाच्या माझ्या नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझ्या नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. मायबाप म्हणू लागले आम्ही बंदिस्त आहेत. म्हैशी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. कवाडाला हात लावला, कवाड उघडं झालं. सेवक झोपी गेलेले होते. भगवंताला एका टोपल्यात घेतलं आणि महाराज वसुदेव घेऊन चालले होते. पाऊस येऊ लागला. मंद मंद पडे पाऊस, शिरीषा या धरी शेष. यमुनेत गेले. यमुनेला पूर आला होता. पूर चढाला ताट,
भगवंताने एका मिनिटात गोवर्धनाला हात लावला. महाराज 22 किलोमीटरचा गोवर्धन आहे. आम्ही गोवर्धन परिक्रमा केल्या 2 महिने होत होते. असा उचलला. तिथल्या सगळ्या समाजाला सांगितलं. ढोरं वासरं गवळणी गोपाळ सगळे गाव 7 दिवस त्या याच्या खाली राहिले. पाऊस कदरून कदरून उघडला. भगवंतानं गोवर्धन खाली ठेवला आणि इंद्रानं पाहिलं की आता कोणीच शिल्लक राहिलं नाही पाहिजे. पाहिलं तर सगळे गोवळी गाई चरायल्यात, गोपाळ खेळायलेत, कोणाच्या केसाला धक्का नाही. काय चमत्कार झाला. इंद्र शरण आला देवाला. पलीकडल्या साईडला मंदिर आहे. चुकलं म्हणला, माफ करा. असं सगळं करता येतं बरं देवाला. अवघ्या काळा ज्याची हाती, काय तो न करी श्रीपती, 20 पाजी तामृती केली तृप्ती प्रल्हादा. असे खूप खेळ खेळले महाराज. नाना अवतारी अवतारला देव, परी अवताराचा नवलाव. म्हणून भगवान एकदा खेळू लागले. एकदा श्रीकृष्ण खेळत असता गोपीग्रही तत्वता प्रवेशला. दोन्ही करे डोळे चोळी तसे देव, गोपी पुसता हे काय झाले लाला. काऊन डोळे चोळायला तू. येरू म्हणे माझे दुखता ती डोळे. डोळे दुखायलेत न म्हणे काय करू. ती म्हणे दवाखान्यात जावा. ते म्हणला दवाखान्याचं दुखणं नाही ते. मग काय पाहिजे तुला औषध. ते मला पुत्राची माता तिचे मिळे दूध. पोराच्या माईचं दूध जर डोळ्यात घातलं तर डोळे राहते. ती पोराचीच आई होती. तिनं थोडं एका शिपणीमध्ये दूध दिलं. तसा नाही गुण येत म्हणे. पुढचे प्रमाण काय मीच सांगत राहू काय. नुसते माझ्या तोंडाकडे येड्यावानी पाहिलेत. वाचवानं गवळं नाही. विठाला विठाला टाळी, टाळी. काय प्रेम असन हे प्रेम आपल्या वाणीनं सांगता येत नाही. असे खूप खेळ खेळले. भगवान अक्रूर आले. कंसानं पाठविल तर अक्रूराला. असा रथ उभा केला. गवळणी विचारू लागल्या भगवंताच्या आईला, हे रथ कशासाठी आला काय ते पाहून. गवळण म्हणती सोदेला, कुठे गे सावळा. गवळण म्हणती सोदेला, कुठे गे सावळा. तारका सुंदरीला सांग मजला. गवळण म्हणती काय. येशोदे गवळण म्हणती स्वदेशी, कुठे गे सावळा. कोठे गे सावळा. कारत श्रंगारीला सांगे मजला. त्या गवळणी म्हणू लागले हे रथाला इतका श्रंगार कशामुळे केलाय.
भगवंताच्या आईनं सांगितलं मथुरेशी चक्र पाणी जातो गे साजनी. हे शब्द गवळणीला सहन झाला. लाला तू आता मथुरेला जाणार, आम्हाला कधी भेटी देशील. अक्रूराला गवळणी म्हणून लागल्या, अक्रूरा चांडाळा तुझ कोण बा धाडिले. अरे तुला कोण धाडलं रे, का घात करू आलाशी वदेशी आम्हाला. आमचा लय घात करायला आलास तू, आम्हाला मारून टाक आणि मग कृष्णाला घेऊन जाय. अशा कासावी झाल्या. अन्न पाणी तेव्हा वर्जिती गवळणी, आम्हा चक्रपाणी काही साथ आहे. गवळणीनं खाणं पिणं बंद केलं. गवळणी कासावीस होऊ लागल्या. अहो गवळणी अन्न पाणी बंद केलं याचं नवल नाही. गायी चारा खाईनं गेल्या. रोडावाल्या गायी करिता ती खंती, वच्चही न करती स्तनपान वासर पेईन. गायी चारा खाईनं गवळणीच्या डोळ्याला धारा लागल्या. गवळणी ध्यानावर राहिल्या नाही. कोणी डोसकं चुरू लागल्या, कंगवे तसेच होते का डोक्यात. कोणी स्वयंपाक करू लागल्या, हात खरकटेच होते. आणि इतक्या रडू लागल्या, लाला तो आता आम्हाला टाकून जाणार काय. भगवंतानं सगळ्याकडे नजर फिरून पाहिली. अक्रूरा अरे मला हे बघवत नाही रे बाबा. या गोपीच्या शोकाशी न पहावे मजशी. अक्रूराला सांगू लागले भगवान, या गोपीच्या शोकाशी न पहावे मजशी. चलगडे म्हणले लवकर. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रमाळी कोण त्या सांभाळी. गोपीनं पटापट अंग टाकून दिले. डोळ्याला धारा लागल्या. रथी चढल्या वनमाळी कोण त्या, भूमी पडल्या वज्रमाळी कोण त्या सांभाळी. नैनीच्या उदकाने भिजली धरणी. इतक्या रडू लागल्या. पाऊस पाड्यावर जसं जमीन भिजते तसं गोपीच्या डोळ्याच्या पाण्यानं जमीन भिजली. भगवान अक्रूराला म्हणू लागले, रथी चढले वनमाळी आकांतू गोकुळी, काय भूमी पडल्या वज्रमाळी कोण त्या सांभाळी. देव बोले अक्रूराशी वेगी हाकी या रथाशी, या गोपीच्या शोकाशी न पाहावे मजशी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. गेले भगवान. जाणं बी जरूर होतं. तिथं गेले. गेल्या गेल्या कंसाला मारलं. एका बुक्कीत कंसाचा जीव गेला. तोरे जाऊन या धरी येला केशी, पाडीला भूमीशी दुष्टबुद्धी. वज्रमुष्टी तेव्हा ओपी नारायण, सोडी येला प्राण कंशे तेव्हा. कंस मारला. उग्रसेनाला राज्यावर बसविलं आणि आई वडील बंदी शाळेतून मोकळे केले. असं काम करायचं होतं. काळ्या नागाला मारलं. महाराज खूप खूप केलं. खाता आपल्याला लागल्यात भुका खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. एकची टाळी झाली वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी. देवानं सांगितलं म्हैशी दुर्याशी आणा, माझी आहे तैशी पाहे. नाही तरी घरा जाय, चोरोनी आमाय नवनीता नावे. तुकाराम महाराज हजर होते. ते म्हणले, तुका म्हणे हरी माझे घरी नाही कोणी, नका धरू दुरी वाज पाया वेगळे. हे काला आहे, काला करती संत जन. म्हणून परभणीकर गुरुजी 40 वर्षे सेवा केली. ते नथुराम बाबा केहाळकर आणि त्याने इथं जे बूड लावी ओलेशे रोप लाविलेशे द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. म्हणून चांगल्यापैकी परभणीकर गुरुजीची इथं पुण्यतिथी होती. आणि पंक्तीवाले बिचारे हजर आहेत. त्याचं नाव पण त्या पंक्तीमध्ये पहिल्या पॅम्पलेटला नसतंय.
आणि आताची बी खूप खूप मोठं काम आहे. आजचा काल्याचा प्रसाद आमचे दरगड परिवार यांचा आहे. म्हणून आता इथलं काय काय वर्णन करावं करण्यासारखंच नाही. बाबा आषाढीपासून तर समाधी सोहळ्यापर्यंत यंदा चालूच होता कार्यक्रम. आणि आता असं ठरलं आहे, आता उद्याचं जे काल आहे 13 तारखेला पिंपरीचा, 12चा आणि 13ला हातगावाला सप्ताह चालू होणार आहे. म्हणजे 12 महिने सप्ताह बंद राहणार नाही. तिथे आईची कृपा आहे. पुढच्या या पुण्यतिथीला मग घोडके साहेब आपण सगळे मिळून जे काय ठरण तिथं खूप मोठा जेवढे गावचे गाव पण आपली पारायणाला बसतेन असा भव्य दिव्य सप्ताह होणार आहे. करून घेतेन ते तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. आणि ही इच्छा का आपली का याला सद्बुद्धी म्हणते. दीपकळिका धाकुटी ती बहु तेजा ते प्रगटी आणि तैशी सद्बुद्धी ते कुटी म्हणू नये. म्हणून आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पंचकोशीतली भक्त मंडळी, महिला पुरुष, गायक वादक, आणि हे गाव एकटं एक गाव नाही बरं त्याचं, मी सांगूनच गेलो. बाबाचं कसं आहे की विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर आणि किंबहुना चराचर आपण झाला. म्हणून सगळेला पारायणाला आमच्या संग जितका वेळ देता येईल तितका द्यायचा. आणि घरचे बी प्रपंचाची बी कामं सांभाळायचे. आमच्या बी काय नादी लागता इतकं तुमचं बी सांभाळा ना. जवरी तुम्हा मागीलाची आस आणि तवरी उदास होऊ नका. सांगतो ते तुम्ही नायकावे कानी आमुचे नाचणी नाचू नका. तुम्हाला खरं खोटं कळत असलं तर नादी लागू नका. आणि खोटं कळत असलं तर टाकून द्या. आहे की नाही. संसार खोटा आहे. लटिका हा संसार सर्व हा संसार वाया रजार हरवी. म्हणून दरगड बाबा आपल्याला असं वाटतंय माझ्या हिशोबानं आपल्या 2-4 जणांचा सत्कार करू. आपले बाबा हार घालून सनीचे सत्कार करू. तुम्ही 2 शब्द बोला. आपले दत्ता बाबा आहे, तुम्ही टाक महाराज आहे, जे जे काय महाराज असतील आणि शब्द समनानं सगळ्याचंच बरं काय. जे जे काय मंडळी असतं ज्यानं जेव्हा सेवा केली हे आपल्याला काही सांगायचं वाणीनं वर्णन इतकं काही करता येत नाही. म्हणून एकदा टाळी वाजून भजन करा. विठोबा कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. जसं देवाचं भजन केलं तसे झालेलं कार्य सगळं सिद्धेश्वराच्या संताच्या चरणी अर्पण करू. संताचं भजन करा. ज्ञानेश्वर सिंके लाविले
तुका म्हणे हाती ठोका तुका म्हणे हाती ठोका आधी गुणे नेली एका आधी गुणे